नमस्कार. मी तुमच्या विचाराचा वैचारिक भागीदार कोच काशीनाथ. आपण आपल्या व्यावसायिक बाराखडीमध्ये, उद्योजकीय बाराखडीमध्ये आपण आज शब्द बघणार आहोत बी. बी म्हणजे बाजारपेठ, मार्केट. काय आहे हो? बाजारपेठ म्हटल्यानंतर आपल्याला काय डोक्यात येतं? तर मार्केट ही अतिशय निष्ठुर व्यवस्था आहे. या ठिकाणी दया माया काहीही दाखवलं जात नाही. फक्त आणि फक्त तुमचा परफॉर्मन्स आणि रिझल्ट बघितले जातात. आणि म्हणून या यंत्रणेला अतिशय निष्ठुर यंत्रणा असं म्हटलं जातं. ही निवडत असताना आपण अतिशय हुशारीनं बाजारामध्ये, बाजारपेठेमध्ये काम करत असताना, व्यवसायाची, मार्केटची यंत्रणा शोधत असताना, आपल्या व्यवसायासाठीची योग्य बाजारपेठ शोधत असताना, त्या बाजारपेठेमध्ये आपण टिकून राहण्यासाठी अष्टावधानी असणं अतिशय महत्वाचं असतं. आणि मग काय आहे? तुमच्या व्यवसायासाठी योग्य बाजारपेठ निवडणं हे अतिशय महत्वाचं असतं. म्हणजे काय आहे? तर माझ्याकडं असलेला प्रॉडक्ट मी बाजारात न विकायला जाता, बाजाराला काय गरजेचं आहे याचा अभ्यास करून जर मी माझा प्रॉडक्ट निर्माण केला, बाजाराच्या गरजेनुसार, नीडनुसार, नीड बेस्ड डेव्हलपमेंट करून जर मी माझा प्रॉडक्ट डेव्हलप केला आणि मग मी जर बाजारपेठेमध्ये आलो, तर माझ्या यशाची शक्यता ही वाढत जाते. तुमच्या संभाव्य ग्राहकांना काय हवे आहे ते समजून घ्या आणि आपण ते त्यांना कसे प्रदान करू शकतो हे पहा. उदाहरणार्थ, 1958 साली या भारतीय बाजारपेठेमध्ये धीरूभाई अंबानींची रिलायन्स इंडस्ट्री आली. वेगवेगळे प्रयोग करत, अतिशय छोट्या छोट्यापासून मोठ्या मोठ्यापर्यंत सर्व क्षेत्रामध्ये काम करत त्यांनी आज एका ठराविक लेवलला, ठराविक उंचीला त्यांचा उद्योग समूह नेऊन ठेवला. पण ती जी स्ट्रॅटेजी फॉलो केली जाते त्याला रेड ओशन थेरी किंवा रेड ओशन स्ट्रॅटेजी म्हटलं जातं. म्हणजे काय हो? लाल रंग हा रक्ताचं प्रतीक आहे. समरांगणावर जसं युद्ध होतं त्या पद्धतीनं बाजारामध्ये युद्ध चालू असतं आणि तिथं मग रक्तपात होतो. त्या पद्धतीनं या बाजारपेठेमध्ये युद्ध करून, दुसऱ्याचा पराभव करून, शत्रूला गारद करून आपण तिथं विजयी व्हायचं असतं आणि मग ती बाजारपेठ आपल्या ताब्यात घ्यायची असते, कॅप्चर करायची असते. त्या बाजारपेठेचा आपण अनभिषिक्त सम्राट बनायचं असतं. त्याला रेड ओशन थेरी म्हटलं जातं. याच बरोबरीनं दुसरी थेरी आहे ज्याला ब्ल्यू ओशन थेरी म्हटलं जातं. म्हणजे काय हो? तर इलॉन मस्कचं आपण उदाहरण बघू. 1999 साली या सद्ग्रस्तांनी मार्केटमध्ये प्रवेश केला आणि 1999 पासून आतापर्यंतच्या म्हणजे साधारण 25 वर्षाच्या कालावधीमध्ये जगातल्या श्रीमंतांच्या यादीमध्ये हा माणूस पोहोचू शकला. कारण मासेमारी करायला गेल्यानंतर मुक्त समुद्रामध्ये जिथं कुणीही स्पर्धेला नाही अशा ठिकाणी त्यांनी जाऊन त्यांचा व्यवसाय केला होता. म्हणजे काय केलं होतं? तर ज्या ठिकाणी आपला प्रॉडक्ट असा आहे की जिथं कुणीही तिथं आपल्या स्पर्धेसाठी येणार नाहीये. म्हणजे मी माझा प्रॉडक्ट घेऊन मी ज्या वेळेला लॉन्च करतो, मी ज्या वेळेला पहिल्यांदा येतो, त्यावेळेला मी पहिला माणूस असतो की तो मी माझा प्रॉडक्ट घेऊन आलेलो आहे. आणि मग मार्केटमध्ये एंट्री केल्यानंतर माझ्याकडे कॉम्पिटिशन नाही, तर मी मोठ्या प्रमाणामध्ये वेल्थ अक्युमुलेट करू शकतो, वेल्थ जनरेट करू शकतो. म्हणजे माझ्याकडं असलेल्या त्या प्रॉडक्टच्या माध्यमातून मी संपत्ती निर्माण करू शकतो, संपत्ती संचय करू शकतो. आणि त्यामुळं हे जर आपण या दोन्ही गोष्टींची तुलना केली, 1958 पासून रिलायन्स इंडस्ट्री मार्केटमध्ये आहे. अजूनही इलॉन मस्कच्या लेवलला पोहोचत नाहीये. मात्र 1999 ला मार्केटला येऊन इलॉन मस्क आज टॉपर आहेत, हेडिंग करतायत. त्याचं कारण काय? तर याला ब्ल्यू ओशन थेरी म्हटलं जातं. आता आपल्याला अतिशय हुशारीनं आपल्याला निवडावं लागतं.
चूज दॅट वाईडली टू गेट रिझल्ट. म्हणजे अत्यंत हुशारीनं आपण या गोष्टी जर निवडत गेलो, आपण काय निवडतो त्याच्यावर आपली अवस्था, आपण कुठं आहे, आपण यश कुठं कितपत प्राप्त केलेलं आहे हे ठरत असतं. म्हणजे जे काही आपण निवडतो त्याचे रिझल्ट म्हणजे आपण स्वतः असतो. आणि मग ही रेड ओशन थेरी आणि ब्ल्यू ओशन थेरी याचा संगम करून एक नवीन निळा रंग आणि लाल रंग एकत्र केल्यानंतर जशी येते ही एक नवीन थेरी आलेली आहे. आणि त्या ठिकाणी रेड ओशियन मधलंच प्रॉडक्ट आहे, पण थिंकिंग आपण जर आपल्या ब्ल्यू ओशनच्या पद्धतीनं केलं तर ही नवीन कन्सेप्ट बाजारात येऊ शकते. याचं उदाहरण हे क्लिअर होण्यासाठी मी सांगू इच्छितो. उदाहरणार्थ, आपल्या घरी आपल्या मेड येतात, आपले कामगार येतात स्वच्छतेसाठी, आपल्या घरातल्या स्वच्छतेसाठी. मग फरशी पुसणं असेल, गार्डन मेंटेनन्स असेल, टॉयलेट बाथरूम स्वच्छता असेल, हे सगळं आपल्या लोकांच्याकडून केलं जातं. हेच काम बीव्हीजीनी उच्च प्रतीच्या लेवलवर अतिशय उत्कृष्टपणानं केलं आणि आपल्या देशामध्ये एक लिडिंग इंडस्ट्री ती झाली. म्हणजे क्लिनिंगच्या बाबतीत मेडकडून होणारं क्लिनिंग आणि बीव्हीजी कडून होणारं क्लिनिंग याचा जर आपण विचार केला तर या पद्धतीनं सुद्धा आपण ते करू शकतो की ज्याच्यामुळं छोट्या मोठ्या इंडस्ट्रीज पासून ते अगदी संसद भवनापर्यंतची स्वच्छता या ग्रुपकडून केली जाते. महाराष्ट्रामधल्या बऱ्याच गोष्टी, आपल्या आरोग्य सेवेची बरीच वाहनं यांच्या स्टाफकडून केली जातात. म्हणजे आज हे मोठ्या प्रमाणामध्ये सर्व्हिस प्रोव्हायडर झालेले आहेत. गरज ओळखली, बाजाराची गरज ओळखली, मार्केटची गरज ओळखली आणि त्याच्यावर त्यांनी काम केलं आणि म्हणून ती लीड करतायत. अशा पद्धतीनं आपण आपली बाजारपेठ निवडताना अतिशय हुशारीनं आणि सर्व आपली अवधानं जागी ठेवून बाजारपेठ निवडावी लागते. कळलं असेल? अंमलबजावणी करा. अधिक माहिती घ्यायची असेल तर माझ्याकडे संपर्क करा. नाहीतर काय, माझे वेगवेगळ्या विषयावरचे, विविध विषयावरचे व्हिडिओज रोज येतच असतात. बघा, एन्जॉय करा. धन्यवाद. मी तुमच्या विचाराचा वैचारिक भागीदार कोच काशी.